या पॅन्टबद्दल मावशी काय म्हणाली कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच. तर त्याच ब्लॉगचा आहे हा आपला पार्ट 2. तिथून बिट्टूसाठी एक टॉवेल घेतला, आम्ही निघालो, पुढे आलो. इथे मोबाईल घ्यायचा होता मावशीसाठी. मोबाईलमधलं काहीच माहिती नाही तरी गेलो दुकानामध्ये. दादानी 2-3 मोबाईल दाखवले. ते दाखवल्यानंतर ती माझ्याकडे बघत होती आणि मी तिच्याकडे. नाचना जाने अंगण तेढा. तिथे आम्हाला मोबाईल काही आवडले नाही. पुढे आलो, इथे घड्याळ दुरुस्तीला टाकली. त्यानंतर दुसऱ्या दुकानामध्ये आलो. दुसऱ्या दुकानामध्ये मोबाईल बघितले. कसा तरी हा एक मोबाईल आम्ही चूज केला मावशीसाठी. त्यानंतर निघालो आम्ही पुढे. आज महत्त्वाचं एक काम करायचं होतं मिनूला. तिचा जो 5G फोन आहे तो अजूनही नेटमध्ये 4Gच होता, तर तो 5G करायचा होता. पण आज बुधवार असल्यामुळे ते होतं जरा बंद दुकान. तिथे गेलोच होतो, तर गेलो शू मॉलमध्ये आणि बघितली माझ्यासाठी चप्पल. मग चप्पल म्हटलं आणि बायका म्हटल्या की हे घेऊ का ते घेऊ, तर सुरूच राहतं. 10-15 मिनिटं घालवल्यानंतर शेवटी ही चप्पल मी चूज केली. आम्ही परत निघालो. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या घड्याळ आणल्या होत्या, दुरुस्तीसाठी टाकायच्या होत्या. त्या काही आज मिळणार नव्हत्या. परवा बोलवलं दादाने. मग आम्ही परत आमची स्कूटी घेतली आणि फिरवली घराच्या रोडकडे. चला म्हटलं आज आमच्या फॉलोअरला आमचं अकोला सुद्धा दाखव. हे आमच्या अकोल्याचं बस स्टँड. मग तोच कॅमेरा जरा टर्न केला आणि आम्हाला पण दाखवलं. मिनूला पण खूप भूक लागली आणि मलाही. मग काय घेतले मोमोज, मंचुरियन मोमोज. एवढी टेस्ट भारी आहे याची. गरम गरम होते तरी पण मी खाल्ले. मिनू म्हणत होती अगं बाई थांब जरा थंडे होऊ दे. थंडे होईपर्यंत तू वाट बघ म्हटलं. मी तसेच खाऊन घेते गरम. मुलांना पण घरी पार्सल घेतलं. घरी आल्यानंतर मावशी दिसली. बिटू तर खूप नाटक करत होती. माझी मम्मी कुठं गेली होती, काय गेली होती. आणि आज आई पण आली होती. आईची लाल साडी बघून मी गाणं म्हटलं लाल परी लाल परी. ते बघून बिट्टू सुद्धा गाणं म्हणून ठुमके लावायला लागले. आज 10 दिवसानंतर जाऊबाई कुठे चपात्या करायला सुरुवात केली. म्हटलं कसं वाटते, गारगार वाटते. सर्वांचे जेवण झाले. त्यानंतर आम्ही चौघी मायली की मस्त बाहेर बसून गप्पा